आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक जगण्याचा मार्ग. विषय विवाहानंतरचा प्रवास. विवाहानंतर पती पत्नीचे कर्तव्य बनते की एकमेकांवर आपला विश्वास कायम ठेवणे. भावार्थ आहे की दोघांनी पती पत्नी म्हणजे संत सती मर्यादांचे पालन करावे. पतीला अटळ विश्वास असावा की माझी पत्नी कधीही दुसऱ्या पुरुषास समर्पित होऊ शकत नाही, मग तो कितीही सुंदर तसेच श्रीमंत असो. याप्रमाणे पत्नीला अटळ विश्वास असला पाहिजे की माझा पती दुसऱ्या स्त्रीवर प्रभावित होऊन संबंध ठेवू शकत नाही, मग स्वर्गातून एखादी अप्सरा जरी आली तरी. कथा. एक लष्करी जवान होता. त्याची पत्नी सती म्हणजेच पतिव्रता होती. ही गोष्ट त्याने आपल्या सैन्यातील साथीदारांना सांगितली. ही गोष्ट राजाचा मंत्री शेर खान की जो मुसलमान होता याच्यापर्यंत पोहोचली. तर त्याने राजाला सांगितली आणि याच्या सत्य असत्याची शहानिशा करण्यासाठी विनंती केली. राजाने सभा भरवली. तसेच त्या चापसिंह चौहान जवानाला बोलावले. सभेत राजाने विचारले, तुम्ही सांगत आहात की तुमची पत्नी पतिव्रता आहे, ती दुसऱ्या पुरुषासोबत कोणत्याही लालसेने संबंध करू शकत नाही. जवान चापसिंह म्हणाला की हे अगदी 100% सत्य आहे. राजा म्हणाला की जर खोटे आढळले तर? जवान म्हणाला की जी शिक्षा आपण द्याल ती मंजूर असेल. शेरखान मंत्री म्हणाला की राजाजी, ही परीक्षा मी स्वतः घेईन. राजा म्हणाला की ठीक आहे. चापसिंह म्हणाला की माझ्या विवाहाच्या वेळी मिळालेली सौभाग्याची निशाणी एक पटका म्हणजे कपड्याचा शेला तसेच कट्यार म्हणजे मोठा चाकू माझी पत्नी देऊ शकत नाही. जर शेरखान हे घेऊन आला तर मी हार मानेल. तसेच माझ्या पत्नीच्या शरीरावरील एखादी खूण सांगावी. मी मानेल की माझी पत्नी धर्मापासून ढळली आहे. शेरखानने चापसिंहच्या नगरात जाऊन एका गुप्तहेर स्त्रीला म्हणाला की एक चापसिंह सैनिकाची पत्नी राहत आहे, तिच्याशी माझे मिलन करून दे, तुला खूप धन देईन. ती स्त्री म्हणाली की हे कुठल्याही परिस्थितीत शक्य नाही. मग शेरखान म्हणाला की कोणत्याही प्रकारे तिच्या घरातून विवाहात मिळणारी सौभाग्याची निशाणी पटका तसेच कट्यार आणून दे, वाटल्यास चोरून आणून दे. तसेच चापसिंहची पत्नी सोमवतीच्या गुप्तांगाजवळ किंवा मांडीवर काही खूण असेल तर ते माहीत करून घे. ती स्त्री पाहुणी बनून चापसिंहची नकली आत्या बनून सोमवतीच्या घरी गेली. सोमवतीच्या लग्नाच्या वेळी तसेच नंतर चापसिंहची आत्या आली नव्हती. आजारी असल्यामुळे लग्नात देखील येऊ शकली नव्हती. बरेच दिवस राहिली. सोमवतीला स्नान करताना पाहिले तर जवळ जाऊन तिच्या सुंदर शरीराची प्रशंसा करण्याच्या बहाण्याने अंग अंग पाहिले. सोमवतीच्या गुप्तांगाजवळ एक मोठा तीळ होता. या सर्व खुणा पाहून गुप्तहेर पटका तसेच कट्यार चोरून घेऊन गेली आणि मंत्री शेरखानने राजाला सांगितले की मी तिच्यासोबत मिलन करून आलो आहे. तिच्या मांडीवर काळा तीळ आहे. या सौभाग्याच्या वस्तू पतिव्रता कोणालाच देत नाही. माझ्या प्रेमात तसेच धनाच्या लोभाने मला दिल्या आहेत. राजाने सभा भरवली. चापसिंहला बोलावले. म्हणाला की हा पटका तसेच कट्यार कोणाची आहे? चापसिंहने लक्षपूर्वक पाहिले तसेच स्वीकारले की माझीच आहे. शेरखान म्हणाला की आणखी सांगू, ऐक. तुझ्या पत्नीच्या उजव्या मांडीवर गुप्तांगाजवळ काळा तीळ आहे. चापसिंह म्हणाला की हे सर्व सत्य आहे, परंतु माझी पत्नी आपल्या धर्मापासून ढळू शकत नाही. राजा म्हणाला की तू आता देखील तीच रट लावत आहेस. तू खोटा आहेस. तुला आजपासून 1 महिन्यानंतर फाशी देण्यात येईल. तुझी जी अंतिम इच्छा असेल ती सांग. चापसिंह म्हणाला की मी माझ्या पत्नीला भेटू इच्छितो. राजाने आज्ञा दिली. चापसिंह आपल्या पत्नीकडे गेला. तिला विश्वासघात केला म्हणून वेडेवाकडे बोलला आणि सांगितले की मला या दिवशी तुझ्यामुळे फाशी लागेल. सोमवतीने सांगितले की तुमच्या आत्याचे नाव घेऊन एक स्त्री आली होती. तिने माझ्या अंगावरील खूण पाहिली तसेच पटका व कट्यार चोरून घेऊन गेली. चापसिंह म्हणाला की
मंत्री शेरखान आला होता. त्याने हे सर्व षडयंत्र रचले आहे. चापसिंह परत गेला. फाशीच्या दिवसापासून 1 आठवडा अगोदर सोमवती राजाच्या नगरीमध्ये एक नर्तकी म्हणजे नाचणारी बनून गेली आणि राजाला नृत्य दाखवणार असल्याचे सांगितले. राजाने आज्ञा दिली. संपूर्ण सभासद उपस्थित होते. मंत्री शेरखान देखील उपस्थित होता. नर्तकीच्या नृत्याने राजा अतिप्रसन्न झाला. तसेच नर्तकीला म्हणाला की माग, काय मागायचे आहे, मी खूप प्रसन्न आहे. नर्तकी म्हणाली की वचनबद्ध व्हा, तेव्हा मागेन. राजा म्हणाला की राज्याच्या व्यतिरिक्त काहीही माग, मी वचनबद्ध आहे. नर्तकी म्हणाले की तुमच्या सभेत माझा चोर आहे, माझ्या घरातून चोरी करून आला आहे. शेरखान मंत्री नाव आहे, त्याला फाशीची शिक्षा दिली जावी. शेरखानला राजाने विचारले की सांग शेरखान, किती सत्य आहे? शेरखान म्हणाला की हे परवरदिगार, मी तर या स्त्रीचा याआधी कधी चेहरा सुद्धा पाहिला नव्हता. तेव्हा सोमवती म्हणाली की जर तुम्ही माझा चेहरा देखील पाहिलेला नव्हता तर हा पटका आणि कट्यार कोणाच्या घरून आणले? मी त्या चापसिंहची पतिव्रता पत्नी आहे, ज्याला तुझ्या खोटेपणामुळे फाशीची शिक्षा दिली जात आहे. चापसिंहला बोलावले गेले. राजाने चापसिंहला अर्धे राज्य सोपविले आणि क्षमा केली. तसेच मंत्री शेरखानला फाशीची शिक्षा देण्यात आली. धन्य आहेत अशा मुली ज्यांच्यावर भारताला गर्व आहे. गरीबदासजी यांना परमेश्वर कबीरजी यांनी सांगितले होते की तुरान तीखा कूदना पुरुष नहीं रणधीर, नहीं पद्मनी नगर में या मोठी तकसीर. भावार्थ, कबीर साहेब जी यांनी सांगितले आहे की गरीबदास ज्या नगर व देशात तुरा म्हणजे घोडा वेगाने धावणारा व उंच उडी मारणारा नसेल व नागरिक रणधीर म्हणजे शूरवीर नसतील व ज्या देश व नगरात पद्मनी म्हणजे पतिव्रता स्त्री नसेल तर ही मोठी तकसीर, अपराध म्हणजे खूप मोठी चूक आहे, म्हणजे कमतरता आहे. अशा प्रकारे चारित्र्यवान स्त्री पुरुष दोघांचे असणे अनिवार्य आहे. विवाहानंतर सासरी काही मुली सर्व शृंगार करतात, नटून थटून गल्लीतून फिरतात, विचित्र नखरे करतात, असहज वाटतील असे चमकीदार भडक कपडे घालून बाजारात, शेतात किंवा पाणी आणायला नळावर किंवा विहिरीवर जातात. त्यांचा उद्देश काय असतो? स्पष्ट आहे की आपल्या पतीच्या व्यतिरिक्त अन्य पुरुषांना आपल्याकडे आकर्षित करणे, आपल्या सुंदरतेचे तसेच वैभवाचे प्रदर्शन करणे, जे एका चांगल्या लेक सुनेचे लक्षण नाहीत. जर असे म्हटले की पतीला प्रसन्न करण्यासाठी असे करते तर ते घरापुरतेच मर्यादित राहिले असते तर ते चांगले होते. परंतु असे लक्षण मनामध्ये दोषाचे प्रतीक असते. साधारण कपडे घातले पाहिजेत, भले महाग असो वा स्वस्त. बहीण, लेक, सून यांची नजर समोर 12 फुटापर्यंत असायला हवी. बसता उठता चालते वेळी लक्ष ठेवावे की कोणती अशी कृती होऊ नये जी कोणाकरिता उत्प्रेरक होईल. स्त्रीचे चुकीचे हावभाव म्हणजे चुकीच्या वागणुकीमुळे लफंडर लोकांची हिंमत वाढते, ते त्रास देतात. स्त्रीचे हसून हसून बोलणे उत्प्रेरक तसेच असभ्य असते, जो सामाजिक वाईटपणा आहे. जशी बहीण, लेक, सून म्हणजे युवती आपल्या नातलगांसोबत राहते, असेच आचरण घराच्या बाहेर असले पाहिजे. तिची प्रशंसा सभ्य समाज करतो. अन्य युवकांना तिचे उदाहरण देतात. जर पेट्रोलला ठिणगी लागली नाही तर ते विस्फोटक होत नाही. याच्या उलट उपरोक्त कृती करणे समाजामध्ये आग लावणे आहे. ही बाब युवती तसेच युवक दोघांवर लागू होते. तारुण्य हे दारू गोळ्यासारखे असते. जर एखादी ठिणगी लागली तर सर्वनाश होतो. जर ठिणगी लागली नाही तर वर्षानुवर्षे सुरक्षित राहते. प्रत्येक पुरुषाला वाटते की आपली लेक, बहीण, सून चांगल्या चारित्र्याची असावी. गावानगरामध्ये कोणी हे म्हणू नये की त्यांचे खानदान असे तसे आहे.
जेव्हा आपण कोणा युवतीला पाहतो आणि मनामध्ये दोष उत्पन्न झाला तर लगेच विचार करा की जर कोणी आपल्या मुली, बहिणी, सुनेविषयी चुकीचे विचार करेल, तसेच दुष्कृत्याच्या उद्देशाने काही विचित्र कृती म्हणजे व्यंगात्मकरित्या आपले वाईट विचार प्रकट करणे, चुकीचे संकेत करणे, डोळे मारणे, मिचकावणे, तिरक्या नजरेने पाहणे अशी चुकीची कृत्ये केली तर कसे वाटेल? उत्तर स्पष्ट आहे की तंगडी तोडून टाकू. जे कमजोर आहेत ते एकांतात बसून रडतील. त्यावेळी विचार करा की जैसा दर्द अपने होवे ऐसा जान बिराणे, जो अपने सो और के एकै पीड़ पिछाने. कबीर, परनारी को देखिए बहन बेटी के भाव, कह कबीर काम नाश का यही सहज उपाय. समाधान. परमेश्वर कबीरजी यांनी सांगितले आहे की लैंगिक छळासाठी प्रेरक चित्रपट ज्यामध्ये खोट्या खोट्या कथा आणि नखरे दाखवले जातात, जे पाहून तरुण मुले त्याचीच नक्कल करून निर्लज्ज होऊ लागतात. जशी कृती सिनेमात दाखवली जाते तशीच क्रिया ना घरात, ना गल्लीत, ना सुसंस्कृत समाजात केली जाऊ शकते. तर ते पाहण्याचा काय उद्देश राहतो? काहीही नाही. केवळ मनोरंजनाचे निमित्त. तेच मनोरंजन समाजाच्या नाशाचे मूळ कारण आहे. माझे म्हणजे लेखकाचे अनुयायी अजिबात सिनेमा पाहत नाहीत. अश्लील धून, चित्रपटातील गाणी, सोंग म्हणजे नक्कल, तसेच अश्लील चर्चा जे निकामी युवक करत असतात, त्यांच्या संगतीत चांगले युवक देखील प्रेरित होऊन बकवास करायला लागतात. कबीर परमेश्वरजी म्हणतात की कथा करो करतार की, सुनो कथा करतार, काम कथा सुनो नहीं, कह कबीर विचार. भावार्थ. कबीर परमेश्वरजी यांनी समजावले आहे की एकतर परमात्म्याच्या महिम्याचे गुणगान म्हणजे कथा करा, किंवा कुठे परमात्म्याची चर्चा म्हणजे कथा होत असेल तर ती ऐका. लैंगिक म्हणजेच अश्लील चर्चा कधीही ऐकू नका. कबीरजी यांनी हा विचार म्हणजेच मत सांगितले आहे.